हाय फ्रेंड्स, पावसाळा सुरू झाला ना की पावसाळ्याबरोबर बरेच प्रॉब्लेम्स पण चालू होतात. त्यातला एक प्रॉब्लेम म्हणजे आपले कपडे सुकत नाही आणि कपड्यांमधून खूप असा खराब वास येतो. म्हणजे धुतलेले कपडे चांगले असतील तर त्याच्यातून सुद्धा वास येतो. कपडे वॉश केल्यानंतर पण वास येतो. तर असा वास का येतो आणि खराब वास येऊ नये म्हणून काय करता येईल यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. मी काही शेअर करणार आहे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत. तर आजचा हा व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले ना आपण कपड्यांना वास का येतो हे बघूया. कपड्यांना वास का येतो कारण की क्लायमेटमध्ये मॉइश्चर असतं आणि ऊन नसतं, अजिबात हवा खेळती नसते. जरी तुम्ही घरात कपडे सुकवले किंवा बाहेर सुकवले तरीसुद्धा ते कपडे प्रॉपरली सुकत नाही. ऊन नसतं त्यामुळे ते कपडे प्रॉपरली सुकत नाही, तेवढे ड्राय होत नाही आणि म्हणून मग पण कपड्यांना वास येतो. तुम्ही बघितलं असेल की ह्या सीझनमध्ये कपड्यांना बुरशी पण येते. जर प्रॉपरली सुकवले नाही, ओलेच तसेच जर तुम्ही ठेवले वॉर्डरोबमध्ये तर बुरशी पण येते. तर असं म्हणून पण मग कपड्यांना वास येतो. दुसरं रिझन आहे, बरेच जण काय करतात कपडे साठवतात. म्हणजे टाईम नसतो, रोज डेली ऑफिसला वगैरे जायचं असेल तर मग टाईम नसतो तेवढा मशीन वगैरे लावायला, म्हणून मग कपडे साठवतात आणि मग ते एकदाच वॉश केले जातात 4-5 दिवसानंतर. पण मग असं ठेवूनसुद्धा कपड्यांना पावसामध्ये वास येतो. कारण की तुम्ही बाहेरून आलात आणि कपडे ओले आहेत आणि ते तुम्ही तसेच 4-5 दिवस ठेवले ना तरीसुद्धा त्या कपड्यांना वास येऊ शकतो. म्हणून तसेच कपडे ठेवू नका. कपडे जर पॉसिबल असेल तर त्याच दिवशी सेम डे वॉश करा किंवा नेक्स्ट डे तरी वॉश करा. म्हणजे मग कपड्यांना वास येणार नाही. कारण की खूप जास्त दिवस तुम्ही कपडे न वॉश करता ठेवले तर कपड्यांना तो वास येऊ शकतो. वॉश करताना ना तुम्ही डेटॉल किंवा फॅब्रिक कंडिशनर किंवा फॅब्रिक सॉफ्टनर असे भरपूर प्रोडक्ट्स मिळतात, तर तेही तुम्ही यूज करू शकतात. हे यूज करून पण नाही ना तुमच्या कपड्यांना अजिबात वास येणार नाही. मार्केटमध्ये भरपूर आहे प्रोडक्ट्स, फॅब्रिक सॉफ्टनर म्हणून आहे किंवा इझी आहे किंवा जेंटिल आहे, असे भरपूर आहेत प्रोडक्ट्स. ते तुम्ही कपडे वॉश करताना मशीनमध्ये यूज करू शकता. त्याच्याने पण खूप छान वास येतो कपड्यांना, खराब वास अजिबात येत नाही. तुम्ही ट्राय करू शकता. ते सगळं नसेल तुमच्याकडे, डेटॉल असेल तर डेटॉलसुद्धा तुम्ही कपडे वॉश करताना मशीनमध्ये थोडंसं 1 स्पून ॲड करत जा डेटॉल. तर डेटॉलनी पण कपड्यांना छान वास येतो, अजिबात खराब वास वगैरे येत नाही. जे कपडे ओले झालेले आहेत पावसाने, ज्याला चिखल वगैरे लागले आहेत, तर अशा कपड्यांनाच आहे ना जास्त चान्सेस असतात वास येण्याचा. तर हे कपडे ना धुवायच्या आधी आहे ना भिजत घालत जा. अर्धा-1 तास तरी भिजत घालत जा. डिटर्जंट पावडर टाकून तुम्ही भिजत घालू शकता, तसंच तुम्ही भिजत घालत असाल. पण पावसामध्ये काय करायचा की कपडे भिजत घालताना ना डिटर्जंटबरोबर लिंबूचा रस पण ॲड करा. अर्धा लिंबू तरी टाका, लिंबूचा रस टाका त्याच्यामध्ये कपड्यांमध्ये. म्हणजे मग जेवढं काही खराब स्मेल असेल ना ते सगळं ते लिंबू ॲब्झॉर्ब करेल. लिंबू नसेल तर विनेगर पण तुम्ही ॲड करू शकतात. 1 स्पून विनेगर ॲड करा. कपडे भिजत घालताना विनेगर ॲड करा. विनेगरनी पण कपड्यांना जो वास येतो तो वास येणार नाही. पण लिंबू असेल तर लिंबूचा रसच ॲड करा, जास्त इफेक्टिव्ह लिंबूचा रस असेल. विनेगरनी पण छान वाटतं, पण लिंबू मी सजेस्ट करेन की लिंबू असेल तर लिंबूचाच रस ॲड करा. आणि मग नंतर तुम्ही ते कपडे वॉशिंग मशीनला वगैरे वॉश करायला लावू शकतात. सध्या पावसाचे दिवस आहे म्हणून मग काय होतं की कपडे वॉश केल्यानंतर ते 2-2 दिवस सुकत नाही. आणि काय होतं माहिती आहे, बऱ्याच जणांचं घाई असते ती कपडे लगेचच वॉर्डरोबमध्ये ठेवायची. तर असं ठेवू नका, करू नका. कारण की कपडे कम्प्लिटली जर सुकले नसतील ना तर त्या कपड्यांमधून वास येऊ शकतो. म्हणून कपडे कम्प्लिटली सुकून द्या. 2 दिवस लागले तरी चालतील, पण ते कम्प्लिटली सुकायला पाहिजे. कपडे सुकले ना तर अजिबात त्याच्यातून वास नाही येणार. पण जर ओले कपडे किंवा दमट कपडे तुम्ही तसेच वॉर्डरोबमध्ये ठेवले ना तर कपड्यांना तुमच्या वास येऊ शकतो.
सो कपडे कम्प्लिटली ड्राय करा आणि मगच ते वॉर्डरोबमध्ये तुमच्या ठेवा. आता कपडे लवकर सुकवण्यासाठी आहे ना, तुम्ही ते कपडे आहे ना फॅन खाली ठेवू शकतात. दिवसा सुकत नसेल तर रात्री आहे ना तुम्ही ते कपडे आहे ना स्टँडवर सुकवत असाल, कपड्यांच्या स्टँडवर, तर तो स्टँड स्पेशली फॅन खाली ठेवून द्या. म्हणजे मग ते कपडे प्रॉपरली सुकतील, चांगले सुकतील आणि मग तुम्ही ते वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता. आता वॉर्डरोबमध्ये पण वास येतो, खराब वास येतो आणि मग तोच वास आहे ना कपड्यांना लागतो. म्हणून मग वॉर्डरोबमध्ये ना तुम्ही ह्या डांबराच्या गोळ्या किंवा कापूर ठेवू शकतात वॉर्डरोबमध्ये. त्याच्याने पण काय होतं, एअर ती जी खराब असते ती ॲब्झॉर्ब होते. आता तुमच्या वॉर्डरोबमध्ये पण खराब वास येत असेल ना, तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये डांबराच्या गोळ्या, ह्या अशा डांबराच्या गोळ्या तुम्ही ठेवू शकता किंवा एका पेपरमध्ये व्रॅप करून कापूर ठेवा. जर डांबराच्या गोळ्या नसतील किंवा त्याचा वास तुम्हाला आवडत नसेल तर कापूर पण तुम्ही असं कापडामध्ये गुंडाळून किंवा पेपरमध्ये गुंडाळून असं वॉर्डरोबमध्ये ठेवून द्या. म्हणजे तुमच्या वॉर्डरोबला अजिबात खराब वास येणार नाही. किंवा तुमच्याकडे हे असे सिलिका जेलचे पॅकेट्स असतील तर ते पण तुम्ही वॉर्डरोबमध्ये ठेवा. तर हे पॅकेट्स पण काय होतं, मॉइश्चर जे असतं ना ते ॲब्झॉर्ब करतं. हे पॅकेट्स आपल्याला नवीन बॉटल आणली किंवा नवीन टिफिन आणला त्याच्याबरोबर मिळतं. तर असे पॅकेट्स तुमच्याकडे असतील ना तर ते ठेवून द्या वॉर्डरोबमध्ये. म्हणजे तुमच्या वॉर्डरोबमध्ये पण खराब वास वगैरे असेल ना ते सगळं ॲब्झॉर्ब करेल. तर असंही तुम्ही करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. म्हणजे तुमच्या कपड्यांना अजिबात खराब वास येणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय.